राज्यामध्ये आज 288 मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडत आहे। आपल्यासोबत शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहे। दादा, खरं तर आज मतदान पार पडते, तुम्ही मिसळ खाताय, कसं आहे, सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे, उमेदवारांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि ही आमची सवय आहे की मागच्या विधानसभा निवडणुकीला सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अधिकृत उमेदवाराबरोबर मिसळ खाऊन नंतर तालुक्याचा दौरा केला होता। लोकसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा आत्ता मतदानाच्या वेळी मी इथेच सकाळी मतदान झाल्यानंतर नाश्ता केला होता आणि आत्तासुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अधिकृत उमेदवाराबरोबर सत्यशील दादा शेरकर यांच्याबरोबर नाश्ता करून आता तालुक्यात फिरतो। खरं तर पाहिलं की विधानसभेच्या अनुषंगाने तुम्ही राज्यभर सभा घेतल्यात, नक्की काय परिवर्तनाची लाट आहे, काय वाटतं तुम्हाला? 100% महाराष्ट्रातल्या जनतेला गद्दारी आवडलेली नाही आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या पद्धतीने नेते पळवले, पक्ष पळवला, तरीसुद्धा नेमकं काय हातात मिळालं हा प्रश्न पडला आहे। म्हणजे 2 पक्ष फोडले, नेते पळवले, चिन्ह पळवली, पक्षाची नावं पळवली, पण हे सगळं करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला का? सोयाबीनची आज नेमकी काय परिस्थिती आहे? दूध उत्पादक शेतकऱ्यांची नेमकी आज काय परिस्थिती आहे? तरुणांना रोजगार मिळाला का? किती प्रकल्प महाराष्ट्रात परत आले? माता भगिनींची सुरक्षा ऐरणीवर आहे आणि या सगळ्या गोष्टींची खदखद ही संपूर्ण महाराष्ट्रात आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने आता ठरवलं की आता महाराष्ट्र सुरक्षित हातात द्यायचा आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणायचं। खरं तर अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या पक्षासाठी अनेक सभा या ठिकाणी घेतल्या, तुम्हाला सुद्धा त्यांनी तुमच्या मतदारसंघामध्ये सल्ला दिला चष्मा बदलण्याचा। मला असं वाटतं मी बारामती जाऊन याचं उत्तर दिलं आहे आणि त्यामुळे चष्मा बदलण्यापेक्षा मला महत्त्वाचं हे वाटतं की चष्मापेक्षा नजर महत्त्वाची आहे आणि आज महाराष्ट्र आपल्याकडे कुठल्या नजरेनं बघतो हे प्रत्येकानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील जे विधानसभा मतदारसंघ आहे, सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवारांनी रेगणी सभा घेतली, ज्या ठिकाणी शरद पवारांनी सभा घेतली तिथे खरं तर वारं बदललं जातं असं म्हणलं जातं, तर नक्कीच दिलीप वळसे पाटलांना त्यांनी एक चॅलेंज केलं होतं, काय वाटायचं? नाही, आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि एका ज्येष्ठ नागरिकाने एक फार सुंदर प्रतिक्रिया, जवळपास साहेबांच्या वयाचे असणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने फार सुंदर प्रतिक्रिया दिली होती, ज्याचे बॅनर अनेक ठिकाणी लागले। ते म्हणजे जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांग भलं होतं। हा विश्वास जो आहे ना, हा 55-60 वर्ष कमावलेला विश्वास आहे। जेव्हा आमच्या जिरायती जमिनी बागायती झाल्या, जर आमच्या ऊसाच्या गोडव्यात आता शरद पवार आहेत, आमच्या भाजीच्या देठात शरद पवार आहेत, ही भावना सर्वसामान्य शेतकऱ्याची आणि त्यामुळे या जनतेचा पवारसाहेबांवर अतूट विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।